नमस्कार मित्रांनो, नाशिक स्टार न्यूजमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. मित्रांनो, आपल्या नात्यामध्ये आपल्या जवळपास 60 पार झालेला एखादा व्यक्ती असेल तर त्याची फसगत होऊ शकते. याकडे आपण काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. नाशिकमधील एक गोष्ट आहे. एक आजीबाई ज्यांचं वय आज 72 वर्ष आहे, त्या एकेकाळी शासकीय सेवेमध्ये नर्स म्हणून काम करतात. माझं नाव मंगला पुरुषोत्तम पाटेकर आणि मी राहणार साई साफल्य फ्लॅट नंबर 1 आणि मेहरधाम इथे राहते, यशोदानगर. तर आमच्या शेजारी तो पण राहायचा आणि त्याचा भाऊ तिथं राहायचा. आणि त्याने काय केलं, त्याचं नाव अक्षय. त्याने मला म्हणे मी तुमचे रॅक बनवून देतो किंवा ह्या तुमची रॅक घरात बनवून देतो लागले सर, असं केलं. मग त्याने काही कामं केली. मग नंतर म्हणे तुमचा दरवाजा बनवतो. दरवाजा बनवलाच नाही, 13,000 घेतले, पळून गेला. त्याचा अक्षय सुरेश लोहकणे असं नाव. मग नंतर हा त्याचा भाऊ आला, मी तुम्हाला डबा पुरवतो, मग तुम्हाला अमकं करतो तमकं करतो. बरं म्हटलं, मग डबा पुरवतो, औषधं देतो म्हणे. मग म्हटलं देत जा. म्हटलं तुला काय पैसे असेल तर मी देत जाईल, 501 रुपये देत जाईल म्हटलं आणण्याचे. तर मी देत गेले त्यांना. आता त्याने मला म्हणे मी कार आणून देतो, रिक्षा आणून देतो, परत आणखीन घरातले काही सामान लागत असेल तर ते आणून देतो, असं म्हणून बरेच दिवस काम केलं, 2-3 वर्ष. आणि मग नंतर परत म्हणायला लागला हे द्या ते द्या ते द्या. मग पैसे माझे उचलले त्याने, हे आणून देण्यासाठी ते आणून देण्यासाठी. मग कारचं 3 लाख रुपये झाले. आणि परत फ्लॅट आणण्यासाठी, मुंबईला फ्लॅट घेण्यासाठी 1,30,000 उचलले. परत आणखीन ते हे मुलांसाठी, दत्तक मुलांसाठी घेण्यासाठी 13.5 लाख घेतले. पण 3दा परत करून दिले. पण परत म्हणतो की ते आता देत नाही आहे, ते अमकं नाही आहे. ते पैसे कुठं ठेवले माहिती नाही मला. तर ते हे सगळे 50 लाख झालेले आहेत. 50 नाही, 51 लाख झालेले आहेत. तर ते मला अजून देत नाही आहे तो. त्याच्यामुळे मी इथं स्टार न्यूजमध्ये आलेली आहे आणि ते सर्व मला ते पैसे मिळावे म्हणून मी माझी सगळी खरी बातमी सांगते आहे. ती जयस्वालबाई होती, तिने माझ्या घरात आले आणि कपाटातून पैसे चोरले. ते कपाटाचा दांडा काही व्यवस्थित लागला गेला नाही, तिनं ते पाहिलं. मी घरात आंघोळीसाठी टब आणि बादली आणि काही मग्गा घेण्यासाठी गेले, साबण घेण्यासाठी गेले. तेवढ्या वेळात तिने 10 मिनटात ते पैसे काढून घेतले. आणि ती म्हणते मी हेही नाही घेतले तेही नाही घेतले. वॉशिंग मशीन घेऊन दिलं, ते 9,000 मी त्याला भरले. तरी पण ती म्हणते मला काहीच दिलेलं नाही, काहीच नाही केले. आणि वॉशिंग मशीन सुद्धा तिनं उचलून नेलेले घरातून. ही जयस्वालबाई तिथंच आमच्या समोरच्या गल्लीत राहते, शिवशेत नगर. त्या गल्लीत राहून तिथं ती राहते. आणि माझ्याकडे सारखी 1.5 तास बसायची, कारण माझं सगळं चेक करायचं होतं तिला. माझी बँकेची पुस्तकं चेक केली, सगळं म्हणजे तिनं पाहून घेतलं. आणि मग कपाटातले पैसे चोरले. आणि दुसरं म्हणजे माझ्या पर्समधले सुद्धा एकदा 700 रुपये घेतले. नाही म्हणे ते काय रिक्षाला लागतात, अमकं तुम्हाला जायला लागतं आहे कोर्टात, असं म्हणून 700 रुपये चोरून घेतले. 1,000 रुपये किराणा मालासाठी घेतले. 3,000 माझ्या बहिणीकडून घेतले. आणि 85,000 कपाटातून चोरले. एवढं 1 लाखापर्यंत गेलेलं आहे तिचं. मग अशा बाईला म्हणजे मी घरात आता घेत नाही आहे. ती म्हणते मी घरात येऊन घुसून मारेल म्हणे तुम्हाला, तुमचे ते वॉशिंग मशीनचे पैसे मला द्या म्हणे. ती का बरं पैसे मागते सारखी? तेच तर मी म्हटलं तू का बरं पैसे मागते सारखं. म्हटलं मला आता दिले ना म्हटलं मी वॉशिंग मशीनचे, मग तू का बरं नाही म्हणे ते पुढचे हप्ते राहिलेले आहेत. ती डिलिव्हरीला गेली. डिलिव्हरीला जाऊन आल्यानंतर इथे हा कारभार केला की म्हणे तुम्ही पैसे हप्ते भरलेले नाही आणि कुठल्या 2 माणसाला पाठवून दिलं, ते वॉशिंग मशीन उचलून घेतलं घरातून.
आणि ती म्हणते तुम्ही लपून ठेवलेले म्हणे, तुम्हीच लपून तुमची घराचं कुलूप तोडून म्हणे मी आतमध्ये जाईल आणि बघेल आणि तुम्हाला घरात घुसून मारेल म्हणे मी. ती जयस्वाल बाई कोणत्या फायनान्स कंपनीत काम करते का? ती ह्याच्यात करत होती काय उज्जैनी बँकेमध्ये काम करत होती. पण मला असं सांगितलं की म्हणे तिथले माणसं फार बोलतात म्हणे मला, म्हणून मी ती नोकरी सोडली. मग तिने जर नोकरी सोडली तर ती का बरं तुमच्याकडे पैसे मागायला? मग आता ती गरोदर होती त्यामुळे तिला पैसे लागायचे सारखे, मग हे चेकिंग ते चेकिंग, त्याच्यामुळे ती माझ्याकडे मला काही ते कळलं नाही. आणि हे वॉशिंग मशीनचं खोटं कारण सांगितलं म्हणे मी आणून देते अमकं करते आणि पैसे सगळे घेऊन घेतले माझे आणि वॉशिंग मशीनही काढून घेतलं, घरात आणून ठेवलं माझ्या वॉशिंग मशीन, सगळं प्रोसिजर केली. नंतर ही आयडिया केली तिने, 2 माणसं पाठवले आणि उचलून घेऊन गेली. आजीबाईने आता काय करायचं? या आजीबाईला न्याय कसा मिळेल? या आजीबाईला न्याय देण्यासाठी समाजातील कुठला वर्ग पुढे येईल? या सर्व गोष्टी समाजातील प्रत्येक माणसाने जबाबदारीने वागलं तर ही अशी दुष्कर्म करणारी जी मंडळी आहेत यांना नक्कीच आळा बसू शकतो. सर्वात महत्वाचं, नात्यातल्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे की आपल्या वयोवृद्ध व्यक्तीला एकटं सोडू नये. जर एकटं सोडलं तर समाजात हे त्यांचा बळी घेतल्याशिवाय राहणार नाही. आज या नाशिकमधील आजीबाई एकट्याच नाहीत, तर अशा अनेक आजीबाई आहेत, आजोबा आहेत की ज्यांची फसवणूक झालेली आहे. समाजातील जवळपास वावरणारी ही समाजकंटक मंडळी या लोकांना फसवण्याचं काम करत असतात. मित्रांनो, स्टार न्यूजच्या माध्यमातून या सर्व प्रकरणांना न्याय देण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला जातो, परंतु कुठंतरी आम्हालाही काही कायद्याची बंधनं आहेत. पण सर्वांनी योग्य ते सहकार्य केलं, योग्य ती काळजी घेतली तर असे होणारे चुकीचे प्रकार थांबू शकतात. कायद्याच्या जवळ जाऊन त्याचा घात करणारी मंडळी सुद्धा आहे. आपण काळजीपूर्वक या सर्वांकडे लक्ष द्या, काळजी घ्या, जागे राहा. नमस्कार.